नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 25 ऑगस्ट 2025 नुसार आजचा जो शासन निर्णय घोषित झाला आहे त्याचे सहज व सोपे जे मुद्दे आहेत ते याप्रमाणे आहेत। ज्याचा विषय राज्यातील खाजगी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळा व त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याने टप्प्याटप्प्याने अनुदान मंजूर करण्याबाबत पूर्वीचे धोरण आधी शाळांना टप्प्याटप्प्याने 20, 40, 60 अशा प्रकारे अनुदान मंजूर करण्यात आलेले होते। मागील जो 14 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णय आहे तो रद्द करून नवीन GR घोषित करण्यात आलेला आहे। नवीन निर्णयानुसार 20% अनुदान घेणाऱ्या शाळांना वाढीव 20% अनुदान, एकूण 40% अनुदान मंजूर, 40% अनुदान घेणाऱ्यांना पुढील 20% अनुदान म्हणजे 60% अनुदान मंजूर व 60% अनुदान घेणाऱ्या शाळांना 20% अनुदान, एकूण 80% अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। 11/11/2022 नंतर पात्र ठरलेल्या काही नवीन शाळांना सुद्धा 20% अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। यातून एकूण 52,276 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना 1 ऑगस्ट 2025 पासून वाढीव टप्पा अनुदान लागू होणार आहे। यासाठी सरकारकडून जवळपास 970 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। यासाठी अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत। विद्यार्थ्यांची आधार कार्ड पडताळणी आवश्यक असेल। शाळेतील उपस्थिती बायोमेट्रिक किंवा फेस रिकग्नायझेशन प्रणालीने नोंदली जाणे बंधनकारक आहे। आरक्षण धोरणानुसार भरती झालेली आवश्यक आहे। 100% विद्यार्थी आधार कार्ड क्रमांक प्रणालीत असणे आवश्यक आहे। नियमांचे पालन न केल्यास अनुदान थांबवले जाऊ शकते किंवा रद्द केले जाऊ शकते। ज्या शाळांनी निकष पूर्ण केलेले नाहीत त्यांना स्वयं अर्थसहाय्यित अर्थात सेल्फ फायनान्स शाळा म्हणून मान्यता दिली जाईल। अशा शाळांना पुढे अनुदान मिळणार नाही। व एक गोष्ट जी अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे की अनुदान देणे हा शासनाचा अधिकार आहे। शाळा अनुदानासाठी पात्र ठरली म्हणजे हक्क मिळतो असे नाही। अनुदान मंजूर करणे हे सरकारच्या स्वेच्छाधिकारात राहील असंच आजच्या शासन निर्णयानुसार दिसून येत आहे। या शासन निर्णयानुसार त्रुटीतील बांधवांचा जो मागील टप्पा होता तो मिळणार नाही असेच दिसून येत आहे। त्यामुळे त्यांची निराशा झालेली आहे।